बघा, मुळात मनोज जरांगेंनी शिक्षणासाठी मागणी करावी, विद्यार्थ्यांसाठी मागणी करावी, मराठा समाजासाठी मागणी करावी, ह्याला विरोध कोणाचा आहे? लक्ष्मण हाके एवढंच म्हणतायत की ओबीसी मधून मागणी करण्यानं त्याचा परिणाम ओबीसी मधल्या छोट्या 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 घटकांवरती, सामाजिक दृष्ट्या मागासांवरती काय होणार आहे, या परिणामाचा विचार अभिजित दिपकेंनी थोडाफार करावा. आता मनोज जरांगेचे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एंट्री करू पाहतायत का? हे बघा, राजकारणात त्यांनी जनता पार्टीची घोषणाच केली ना, ती सोशल मीडियाची पार्टी आहे. अरे ग्रासरूटला काय जळतंय हे अभिजित दिपकेंनी उतरून करावं. हे बघा, यश अपयश मी अभिजित दिपकेंवरती बोलू इच्छित नाही. त्यांनी एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतलाय का, इश्यू त्यांचा बरोबर होता का? बरोबर होता. मी पाठिंबा दिलाय, जाहीर पाठिंबा दिलाय, प्रेस घेऊन पाठिंबा दिलाय. मुळात आपल्याला जर काही कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करायचं असेल, आपल्याला कायदेशीर संविधानात्मक दृष्ट्या योग्य अशा भूमिकांना अभिजित दिपकेंनी पाठिंबा द्यावा ना. बेकायदा मागणीला आता मराठवाड्यातली प्रमाणपत्र रद्द होत आहेत. गेली 2 वर्ष झालं उपोषण करून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आम्ही आव्हान करतोय की हे बेकायदा आहे, हे संविधानाला मान्य नाही. आता जी लोक निवडून आली त्यांची मालिका सुरू आहे. लोकांची प्रमाणपत्र रद्द होत आहेत आणि ही 90% प्रमाणपत्र रद्द होणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगेंची मागणी 2 सप्टेंबरचा JR, ओबीसी मधलं इन्क्लुजन हे बेकायदा आहे. आज बघा, भानुसे म्हणून सरकार फसवतंय, सरकारचा JR फसवाय. हे बघा, मुळात मनोज जरांगेंनी अनेक आंदोलनं केली, शेवटचं आंदोलन म्हणून प्रत्येक वेळी ते आंदोलन करत राहिले, प्रत्येक वेळी ते गुलाल उधळत राहिले. त्याचा परिणाम काय झाला? आमच्या मराठवाड्यामधल्या, परभणी जिल्ह्यामधल्या, पूर्णा तालुक्यामधल्या अनेक सदस्यांची, छत्रपती संभाजीनगरमधल्या, पुणे परिसरामधल्या अनेक लोकांची प्रमाणपत्र रद्द झालेत. त्यामुळे हे फसवाय, हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे. अरे किती वरडून सांगायचं? आज भानुसे म्हणून दिलेली सगळी प्रमाणपत्र रद्द होणार, कायदेशीर दृष्ट्या चॅलेंज झाली की रद्द होणार. अशी एक चर्चा आहे की मनोज जरांगेचं जे आंदोलन आहे ती त्याने घोषणा केली आहे, मात्र अभिजित दिपके किंवा काँग्रेस पार्टी सगळे तरुण देशात आले, देशात सरकारविरुद्ध एक वातावरण तयार झालं, सरकारची नामुष्की झाली. या आंदोलनाला सुद्धा मनोज जरांगेच्या सरकारमधल्या कुणाचा तरी पाठिंबा आहे आणि मग ते विषय डायव्हर्ट करायचा असा विषय चालू आहे. हे बघा, तुम्ही खूप काहीतरी मोठा विषय मला विचारला. हा इश्यू बेस्ड आंदोलन होतं. कुठलं इश्यू बेस्ड जंतर मंतरचं आंदोलन हा इश्यू होता की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरचं. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता. 15, 16, 17 दिवसानंतर राजकीय पार्ट्या त्यामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चिकाटीला विद्यार्थीच पत्रकार झाले, विद्यार्थ्यांनीच लाट्याकाट्या झेलल्या, विद्यार्थ्यांनी पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन इश्यूवरती काम केलं. ही झेंजीचा करिश्मा आहे. मी झेंजीला पहिल्या दिवसापासून म्हणतोय, जो युवक आहे, ज्याच्या हातामध्ये डिजिटल मीडिया आहे, तो या देशाचं संरक्षण करण्यामध्ये निश्चित रोल. सुनेत्र पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे ते योग्य आहे? हे वक्तव्य खरं तर, मी एक ओबीसी आंदोलक आहे. सुनेत्राताईंना थोडा वेळ द्यावा, विरोधकांनी सुद्धा. आणि विरोधकांना राजकारणच करायचं आहे, स्पेसच शोधायची आहे. तर मी हर्षवर्धन सपकाळांना सांगेन, तुम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्यांवरती करा नाटक. तुम्हाला राजकारण करायचं आहे ना. एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते कुठल्या विचाराचे आहेत, कुठल्या याचं आहेत याच्यापेक्षा एक लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक म्हणून ज्यावेळी या गोष्टीकडे पाहतो, त्यावेळी सुनेत्राताईंना थोडा वेळ मिळावा असं माझं मत आहे. एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय, नवनाथ वाघमारे यांना महेश डोंगरेंनी जे आहे ते दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. नक्की काय संभाषण झालं, कधीचा हा प्रकार आहे, कुठला हा व्हिडिओ आहे? मला वाटतंय काल मंत्रालय परिसरामध्ये नवनाथ वाघमारे यांना जी शिवीगाळ झाली आणि त्यांचा असा आक्षेप होता की तुम्ही निजामी वगैरे काहीतरी म्हणता. मुळात असं आहे की याची सुरुवात कुणी केली, कुठून झाली हे बघितलं पाहिजे. ज्यावेळी पुढचा माणूस शिव्या देतो म्हणून तुम्ही मारहाण करायला जाता, त्यावेळी तुम्ही इतर लोकांना किती शिव्या देता याचं ॲनालिसिस कालच्या ती कोण माणूस आहे ते त्या माणसानं प्रसिद्धीसाठी आणि स्टंटबाजीसाठी नवनाथ वाघमारे यांच्यावरती जे काही दमदाटी केली त्याचा मी एक ओबीसी आंदोलक म्हणून निषेध व्यक्त करतो. आणि मुळात शिवराळ भाषेची सुरुवात कुणी केली याचं उत्तर त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे. आणि तो जर व्यक्ती असा हाणामारीवर येत असेल तर त्याला आम्ही मग काय आहोत याची रिॲक्शन येणारच. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे असा एक वाद पाहायला मिळतोय की काय जाणून बुजून केलं जातंय किंवा टार्गेट केलं जातंय? हे बघा, मनोज जरांगेंनी आरक्षणाचं आंदोलन केलं, आरक्षणावर बोलावं. संविधानिक आरक्षण कसं मिळवून देता येईल मराठा बांधवांना यावर बोलावं.
त्यांना जर पर्सनली कुणावर अटॅक करायचा असेल, राजकीय अटॅक करायचा असेल, तर मनोज जरांगेंनी राजकीय भूमिका घ्यावी, एखादा पक्ष जॉईन करावा, त्यांचं स्वागत असेल. हे बघा, मुळात मनोज जरांगे म्हणजे संपूर्ण मराठा समाज असं नाही, किंवा माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणजे संपूर्ण समाज असं पण नाही ना. ज्यावेळी तुम्हाला वैयक्तिक आरोप करायचे आहेत त्यावेळी तुम्ही वैयक्तिक आरोप करावेत. समाजाला यामध्ये कशासाठी ओढताय? मुळात समाजामध्ये अनिष्ट प्रवृत्ती असतात, तशा चांगल्याही प्रवृत्ती आहेत, आणि चांगल्या प्रवृत्तीचं प्रमाण हे 90% आहे. त्यामुळं एका दोघामुळं सामाजिक टीका मनोज जरांगेंनी करू नये असं माझं मत आहे. अभिजित दिपके यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देऊ आणि सहभागी होऊ असं म्हटलं. तुम्ही कसं बघताय? नाही, अभिजित दिपके हे खरं तर सोशल मीडिया पार्टी आहे. त्यामुळं अभिजित दिपकेनी थोडंसं ग्रासरूटला येऊन काम करावं. आम्ही गेली 20 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये मिसळायचा प्रयत्न करतोय. तुम्ही धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा घेतला, तुम्ही जे आंदोलन उभं केलं, मी तुमचं एका सर्टन लिमिटपर्यंत अभिनंदन करेन, पण याचं श्रेय नक्की कोणाला द्यायचं? याचं श्रेय राहुल गांधींना द्यायचं? याचं श्रेय आप पार्टीला द्यायचं? याचं श्रेय लेफ्टिस्टांना द्यायचं, म्हणजे समाजवादी वगैरे, का याचं श्रेय विद्यार्थ्यांना द्यायचं? अभिजित दिपके, तुम्ही थोडंसं ग्रासरूटला उतरावं. संविधानिक अर्थानं मनोज जरांगेंची मागणी कितपत योग्य आहे याचा अभ्यास अभिजित दिपकेनी करावा. त्यामुळं नुसतं स्टंटबाजीसाठी आणि प्रसिद्धीसाठी जर अभिजित दिपके अशा पद्धतीचं काही अभ्यास न करता जर काय असा पाठिंबा देत असतील, तर ओबीसींचं काय होणार आहे याच्यावरही अभिजित दिपकेनी थोडासा अभ्यास करावा. असं हे बघा, आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी सरकारमधले लोकही मनोज जरांगेला फेडिंग करतात, चावी देतात, विरोधातली माणसंही त्यांना चावी देतात. मनोज जरांगे या महिन्यात कोणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कोणाची तरी बाजू घेतात, पुढच्या महिन्यात कधी विखेंना श्रेय देतात, कधी विखेंना शिव्या घालतात, कधी फडणवीसांची आयमाई काढतात, आता फडणवीस चांगले म्हणतात. त्यामुळे मनोज जरांगेंनी संविधानिक भूमिका घ्यावी. राजकारण्यांच्या तालावर मनोज जरांगेंनी काम करू नये, त्यामध्ये तुमची फसवणूक होईल, मराठा समाजाची फसवणूक होईल. असं म्हणतात की जे दिलेले प्रमाणपत्र आहेत बेकायदेशीर आहेत किंवा कायदेशीरदृष्ट्या चॅलेंज दिलं तर ते रद्द होऊ शकतं. जर मग ते रद्द होत आहे तर मग तुम्ही विरोधामध्ये आंदोलन का करताय? किंवा याच्यामुळे राज्यामध्ये मराठा पण आम्ही आंदोलन नाही केलं, रद्दच होणार आहे, तर मग एवढा विरोध करण्याची चॅलेंज झालं तर रद्द होणार आहे ना. म्हणजे नाही झालं तर मग नाही होणार. नाही होत. मग याचा अर्थ हे सरकार बेकायदा आहे. नाही, बेकायदा आहे हे. जेवढ्या सर्टिफिकेटच्या विरोधामध्ये पंचायत राजमध्ये जी माणसं निवडून आली, आता सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आमदार पत्नी शिंदे त्यांच्या विरोधात चॅलेंज आहे, कोर्टात केस चालू आहे. त्याचा हे बघा हे आहे की जर कदाचित तुम्ही असं म्हणताय जर ते बेकायदेशीरच आहे तर तुम्ही विरोध का करता? पण लाभ घेतला जातोय ना. मग तेच म्हणणं जो खरा ज्याला लाभ होणं अपेक्षित आहे. बघा, जो सापडला तो चोर आणि जो सापडला नाही तो साव, असं म्हणायचं का तुम्हाला? सरकारनं मग केलं ते मग काय चुकीचं केलंय, बेकायदा केलंय. मग पहिल्या दिवसापासून बोलतोय ना मी. माझं म्हणणं हेच आहे की सरकारनं जर मुख्यमंत्र्याचं सोडा. हे बघा, एक मिनिट, मनोज जरांगे किती वेळा मुंबईला गेले, मनोज जरांगेंची किती वेळा आंदोलनं झाली, प्रत्येक वेळी सरकारनं काही ना काही केलंय. मग एवढं सगळं करून याचा अर्थ ते कायदेशीर केलं असं म्हणावं लागेल. बेकायदा केलेलं आहे, चुकीचं केलेलं आहे, ते कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही. सरकार मनोज जरांगेंना फसवतंय का मनोज जरांगेंना काय म्हणायचं सरकारला कळत नाही? हे आंधळ दळतंय, कुत्रपीठ खातंय. सर, एक सरळ प्रश्न आहे की दिपके आणि ऐका ना, दिपके आणि जरांगे आले एकत्र तर तुम्हाला भीती वाटते का काय? सोशल वाटते का तुम्हाला? हे बघा, दिपकेनी इश्यू बेस्ड आंदोलनं करावीत, संविधान प्रमाण मानून भूमिका घ्याव्यात. बेकायदा आंदोलनाला जर पाठिंबा देत असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून रात्रंदिवस संविधान बचाव, सर्वसामान्य माणसांचे हक्क अधिकार, रिझर्वेशनच्या दायऱ्यामधल्या लोकांचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी काम करणारी माणसं आहोत. आम्ही सोशल जस्टिससाठी भांडणारी माणसं आहोत. कुठल्या तरी प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन जर बेकायदेशीररित्या मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंना दिपके पाठिंबा देणार असतील तर आम्हाला दिपकेंची गरज नाही. आम्ही संविधान वाचवण्यासाठी अहोरात्र काम करणारी माणसं आहोत. जरांगे आणि दिपके एकत्र आले तर तुम्हाला काय भीती वाटते का त्यांच्याकडे? अरे मला काय भीती वाटायची गरज आहे? हे बघा, मला एक सांगा, आम्ही सर्वसामान्य माणसांच्या अधिकाराविषयी भांडणारी माणसं आहोत.
मग मनोज जरांगेंना जर पाठिंबा देत असतील दिपके, तर दिपकेंना एक प्रश्न विचारा की मराठा समाज ओबीसी मध्ये जर समाविष्ट झाला तर मूळ ओबीसींची काय वाट लागणार आहे, याच्या परिणामाची चिंता. जनजी तुम्ही कुणाच्या त्यांना का भेटत नाही? तुम्ही बोला ना त्यांना. बोलू ना, बोला की. बोलू, वेळ पडल्यावर बोलू. जनजी कुणाच्या